न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगारांचा संघर्ष तीव्र। 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संयुक्त कृती समितीच्या वतीने 29 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे। 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र त्यानंतर प्रलंबित प्रश्नांवर पुढील बैठक न झाल्याने कामगारांमध्ये, अशी माहिती एसटी कामगारांनी दिली, तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संयुक्त कृती समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 जून रोजी राज्यभरातील प्रत्येक आगार व युनिटमध्ये घंटानाद, महाआरती करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। त्यानंतर 22 जून रोजी सर्व आगार, विभागीय कार्यालये व कार्यशाळांसमोर द्वारसभा आयोजित करण्यात येणार असून मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 29 जूनपासून मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन महामंडळात प्रलंबित असलेल्या सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्याबाबत वेगवेगळ्या आंदोलनाचा पहिला टप्पा आजपासून सुरुवात होत आहे। हे झोपलेलं सरकार आणि त्याचबरोबर प्रशासन याला वटणीवर आणण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कामगार एकवटलेला आहे। आज गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्त्याचं लोणी लावण्याचं काम शासनामार्फत करण्यात आलं, परंतु आमच्या नोटीसमध्ये जे निर्देशित केलेलं आहे त्यामध्ये आज गेली जवळजवळ 2016 पासून जे काही थकीत कायद्याने बंधनकारक देणं शासनाला व प्रशासनाला देणं आहे, याबाबत अनेक बैठका राज्य सरकार आणि प्रशासनासमवेत झाल्या। वेळोवेळी एवढं सांगितलं झालं का तुमच्या मागण्या रास्त आहे, मग अडलं कुठं? जर आमच्या मागण्या रास्त आहे तर त्यासाठी देण्याची तरतूद राज्य सरकार आणि प्रशासनाने करणं हे क्रमप्राप्त आहे। आज जे कार्यरत सरकार आहे, वेगवेगळ्या योजना शासन दरबारात एक दिवसाआड डिक्लेअर होता। जर शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर योजना देण्यासाठी पैशाची तरतूद कुठनं केली जाते? आमच्या योजनांच्या याला विरोध नाही, परंतु आमचं जे घेणं आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माननीय सरकारला आणि शासनाला स्पष्टरित्या आदेश दिलेले आहे का या कर्मचाऱ्यांचं देणं हे कायद्याने बंधनकारक आहे, ते देणं हे क्रमप्राप्त आहे। त्यासाठी लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने तरतूद करावी। यात होऊ घातलेल्या तिन्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमचा एक गरजेचा इशारा शासन आणि प्रशासनाला आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। जर हा संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार पेटला तर राज्य परिवहन महामंडळामध्ये परत एसटी ही चाक आहे तिथे थांबेल। आम्हाला इच्छा नाही का एसटीच्या माध्यमातून गोरगरीब आमचं जे दैवत आहे त्या प्रवासी दैवताची गैरसोय करावी, परंतु याला करण्यास क्रमप्राप्त ठरत आहे शासन आणि प्रशासन। या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित राज्य शासनाला आणि प्रशासनाला जाग येईल आणि या 2 दिवसामध्ये आमच्या आर्थिक सर्व प्रश्नाची सोडवणूक होईल, अन्यथा आम्ही रस्त्यावर यायला तयार आहोत, एवढंच या माध्यमातून सांगतो। आज या ठिकाणी घंटानाद आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि राज्य शासन आणि प्रशासनाचा धिक्कार सर्व विविध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांचं इथे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रतिनिधी एकत्रित जाऊन आमच्या निवेदनाची प्रत तिथे सादर करणार आहोत। यानंतर जर दखल याची दखल प्रशासन, शासन आणि पोलीस खात्यांनी घ्यावी। धन्यवाद।